हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत उपवासाचे भगरीचे वडे. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी भगर, अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेला कूट, 2 बटाटे, लिंबू, 3-4 हिरव्या मिरच्या त्या मी छान बारीक करून घेतलेल्या आहे, थोडेसे जिरे. इकडं कढईमध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे. आपण ज्या वाटीने भगर घेतलेले आहे त्याच वाटीने आपल्याला 2 वाट्या पाणी घ्यायचं आहे. मी 1 वाटी भगर घेतलेली आहे, त्यासाठी आपल्याला 2 वाटी पाणी लागणार आहे. तर इकडं हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता आपण ही भगर स्वच्छ धुवून घेणार आहोत. आपल्याला ही भगर स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायची आहे. मी हे स्वच्छ करून घेतलेले आहे. याला छान उकळी आलेली आहे. आता आपण त्यामध्ये भगर घालून घेणार आहोत. याला छान आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. याला आपल्याला कमीत कमी 5 मिनिट लागेल. भात हा आपला शिजून झालेला आहे. आता आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण इकडं बटाटा किसून घेणार आहोत. एका बाउलमध्ये मी हे 2 बटाटे किसून घेणार आहे. किसणीच्या सहाय्याने आपण हे बटाटे किसून घेऊया, म्हणजे आपल्याला त्यामध्ये गाठी राहणार नाही. दोन बटाटे मी हे उकडलेले किसून घेतलेले आहे. आता आपण यामध्ये शिजवलेला भात घालून घेणार आहे. भात हा आपला आता थंड झालेला आहे. यामध्ये आपण भात घालून घेऊया. त्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा कुटा घालून घेणार आहोत. हिरवी मिरची, जिरं. तुम्हाला जर जिरे चालत नसेल तर तुम्ही नाही घातले तरी चालेल. चवीनुसार मीठ, लिंबू, आता आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. इकडे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपण हे वडे करून घेऊया. आपल्याला तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे आहे. तुम्ही अशा पद्धतीनं वडे करून बघा. खूपच खुसखुशीत आणि खूपच चविष्ट असे हे वडे बनतात. अशा पद्धतीनं आपण हे सर्व वडे करून घेणार आहोत. असे सर्व वडे आपण बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी हे वडे बनवून घेतलेले आहे. तेलसुद्धा आपलं छान तापलेलं आहे. आता आपण ते त्यामध्ये एक एक करून घालून घेऊया. एक किंवा 2च घालायचं आपल्याला आणि आपल्याला हे मंद आचेवर तळायचे आहे. सुरुवातीला आपल्याला 1 मिनिट तळू द्यायचे आणि त्यानंतरच आपल्याला ते उलटून घ्यायचे आहे. उलटायची बिलकुल आपल्याला घाई करायची नाही. मंद होऊ द्यायचे. गॅस हा आपल्याला थोडा कमीच ठेवायचा. आपले वडे हे छान तळून झालेले आहे. छान कलर आलेला आहे. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तळून घ्यायचे आहे. अगदी क्रिस्पी वडे होतात. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. चला तर मैत्रिणींनो, तयार झाले आपले अतिशय कुरकुरीत आणि असे खमंग
आपले भगरीचे उपवासाचे वडे. हे आपण दह्यासोबत किंवा ओल्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाऊ शकतात. अगदी कुरकुरीत आणि अतिशय मस्त असे हे वडे तयार झाले आहे. तुम्ही देखील अशा पद्धतीनं करून बघा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.